नमस्कार मंडळी. नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत विद्युत पारेषण कंपनीमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 493 जागांची पदभरती असणार आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता, त्याचबरोबर ज्युनियर इंजिनियर आणि मित्रांनो उच्च श्रेणी लिपिक यांची पदभरती असणार आहेत. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरातीचा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्र, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर इथे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन या वेबसाईटवर आल्यानंतर लेटेस्ट न्यूज हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर ते जे पोर्टल आहे ते या ठिकाणी IBPS पोर्टल या ठिकाणी ओपन होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फॉर्मवरती उद्या साईडला क्लिक न्यू रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा फर्स्ट नेम तुमचं टाकायचं आहे, कन्फर्म फर्स्ट नेम, त्याचबरोबर मिडल नेम, कन्फर्म मिडल नेम टाकायचं आहे, त्याचबरोबर लास्ट नेम टाकायचं आहे, कन्फर्म लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे जो काय असेल तो. त्याचबरोबर मेल ID टाकायचा, मेल IDचा जो युजर हँडल आहे तो सिलेक्ट करा. कन्फर्म मेल ID टाकून कॅप्चर टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी अशा स्वरूपाचा या ठिकाणी प्रिव्ह्यू होणार आहे ओपन. आणि काही चेंज असला तुम्ही या ठिकाणी जो चेंज करून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ID पासवर्ड दिसणार आहे. त्याच्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि लाईव्ह फोटो या ठिकाणी हा QR स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या टिकमार्क करून या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला प्री ऑप्शनमध्ये तुम्हाला फोटो सहित दिसणार आहेत. आणि मित्र, तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी डिटेल्स टाकायचे. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या जाहिरातीला अप्लाय करणार असाल, जवळपास 10 जाहिराती या ठिकाणी ॲट ए टाईम चालू आहेत, किंवा तुम्हाला जी कोणती जाहिरात नंबर आहे माहीत पाहिजे आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे. जो की या ठिकाणी मी आहे तो लोअर डिव्हिजन क्लर्क ही BCOMची पोस्ट आहे. त्या ठिकाणी तुमचं जे पोस्ट आहे ते सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या झोनला अप्लाय केला असाल त्या झोनचा या ठिकाणी तुमच्या जागा माहीत पाहिजे आहे आणि तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी मला जे जवळच आहेत म्हणजे कराड हे सिलेक्ट केलं. तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी ओपन असेल, SC ST VGNT SBC OBC जी काही कॅटेगरी असेल तुमची या ठिकाणी सिलेक्ट करा. मी या ठिकाणी तात्पुरती या ठिकाणी OBC या ठिकाणी मी या ठिकाणी तात्पुरती ओपन या ठिकाणी कास्ट सिलेक्ट केली आहे. तुमची कास्ट टाकायची आहे, कास्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे. डोमासेल आहे का असल्यास येस करा, हँडकॅप आहे का असल्यास येस करा. त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे, नसल्यास या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर उर्वरित माहिती आहे की तुम्हाला ऑटोमॅटिक या ठिकाणी ब्लर दिसणार आहेत, जी की आवश्यक माहिती आहे तुम्हाला दाखवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हँडकॅप आहे का असल्यास येस करा किंवा नो करा, त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. किंवा टाईम पाहिजे आहे का हे हँडकॅपसाठी ते सुद्धा तपशील आलेला आहे. त्यानंतर तुमची जी कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी तुम्हाला चेंज करायची आहे, किंवा जी यामध्ये तुम्हाला जी कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आहे किंवा असेल तुमच्याजवळ ती या ठिकाणी तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी मी ACBC कास्ट या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट आहेत का असल्यास या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी येस हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुमचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तारीखसुद्धा या ठिकाणी तुम्हाला जी कास्ट सर्टिफिकेटची तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी आहे का असल्यास येस करा, त्याचा नंबर आणि तारीख टाकायची आहे. तुम्ही वुमन रिझर्वेशन घेणार आहे का असल्यास येस करा, नसल्यास नो तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटामध्ये आरक्षण घेणार आहे का असल्यास येस करा. प्रकल्पग्रस्त किंवा कोणतं आरक्षण घेणार असेल तर तुमच्या या ठिकाणी इलिजिबल तुमच्या या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खाली आल्यानंतर तुमच्या ठिकाणी नॉन क्रिमिनल आहे का असल्यास येस करा. ज्या कॅटेगरी नॉन क्रिमिनल असतात त्याचा नंबर आणि तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. नसल्यास तुम्ही नो केल्यानंतर तुमचा फॉर्म ओपनमध्ये होणार आहे वर्ग. यामध्ये मित्रांनो तुमचा एक सर्व्हिसमॅन आहे का असल्यास येस करा, नसल्यास तुम्हाला या ठिकाणी नो करायचा आहे. त्याचा SAP नंबरसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन टाकायची आहे. त्यामध्ये एक्झाम सेंटर या ठिकाणी तुम्हाला 3 एक्झाम सेंटर या तुम्हाला टाकायचे आहेत. पहिले एक्झाम सेंटर मी या ठिकाणी कोल्हापूर निवडलेलं आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी सांगली निवडलेलं आहे. त्याच्यानंतर सातारा एक्झाम सेंटर निवडलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी बर्थ डेट जी काय आहे ते तुम्हाला टाकायचे आहेत. बर्थ डेट या ठिकाणी SSCच्या जे सर्टिफिकेट किंवा शाळा दाखल्यावरची जी बर्थ डेट आहे ते तुम्हाला टाकायचे आहेत. बर्थ डेट, मंथ आणि इयर जी काही असल्यास तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. यामध्ये मित्रांनो व्यवस्थित या ठिकाणी बर्थ डेट या ठिकाणी टाकायला आहे. यामध्ये मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही ट्विन आहेत का, जो भाऊ बहीण कोण आहे का असल्यास येस किंवा नो तुम्हाला करायचं आहे. यामध्ये तुम्ही मॅरिड अनमॅरिड आहेत का असल्यास येस करा किंवा नो करा. या ठिकाणी फादर्स नेम टाकायचं आहे, मदर्स नेम टाकायचं आहे, स्पॉन्स नेम नवऱ्याचं नाव टाकायचं आहे.
त्यामध्ये नावामध्ये बदल आहे का असल्यास येस करा. त्याचं ओल्ड आणि न्यू नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्याचबरोबर स्टेट कोणतं आहे ते स्टेट हे तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकून सेम ॲड्रेस तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी परमनंट किंवा कम्युनिकेशन ॲड्रेस कसा आहे तो या ठिकाणी तुम्हाला सेट करायचा आहे आणि सेव्ह अँड व्हॅलिड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड व्हॅलिड ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला SSC बोर्ड स्ट्रीम आणि तारीख टाकायची आहे. ड्युरेशन आणि एज्युकेशन आणि तुमचं टॅक्स तुम्हाला टाकून या ठिकाणी सबमिट करायचं आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा SSC टाकायचे आहे. SSC बोर्ड कोणतं होतं ते, सब्जेक्ट, पासिंग इयर, मिडिल टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं डिग्री कोणती होती ती, युनिव्हर्सिटी टाकायची आहे. त्याचबरोबर तुमची डिग्री BCOMमधून असेल तर येस करा. त्याचबरोबर त्याचा पासिंग डेट टाकायची आहे, बर्थ डेट टाकायचे आहे, इयर टाकायचे आहेत आणि पास किती वर्षाचा फुल टाईम पार्ट टाईम आहेत टाकून टक्केवारी टाकायची. त्याच्यानंतर तुमचं PG प्रोफेशनल कोर्स हे सगळे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी MSc झाले का असल्यास येस करा. नसल्यास तुम्हाला नो केलं तर तुम्ही इलिजिबल होणार नाहीत, त्यामुळे येसच करावं लागणार आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे कॉम्प्युटर हायर एज्युकेशन आहे का येस करा. वर्क एक्सपिरियन्स आहे का असल्यास येस करा आणि त्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी असा स्वरूपात तुम्हाला भरायचा आहे. नसल्यास नो करा. तुम्हाला कोणकोणती भाषा येते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करा आणि रीड राईट स्पीक ऑप्शन तुम्हाला क्लिक करून सेव्ह अँड व्हॅलिड तुम्हाला करायचं आहे. सेव्ह अँड व्हॅलिड केल्यानंतर तुमचं सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन क्लिक करा. अशा स्वरूपाचा तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू या ठिकाणी होणार आहे, जो की या ठिकाणी तुमचा प्रोव्हिजनल फॉर्म असणार आहे. यामध्ये बदल करायचा असल्यास तुम्हाला या ठिकाणी आत्ताच बदल तुम्हाला करायचा आहे. यामध्ये तुमच्या ठिकाणी खाली आल्यानंतर तुमच्या ठिकाणी चिल्ड्रन किती आहेत तुम्हाला चिल्ड्रन असल्यास टाकायचे आहेत, नसल्यास 0 या ठिकाणी तुम्हाला चिल्ड्रन टाकायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी भरलेली या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या ठिकाणी फॉर्म कंप्लीट होणार आहे. या स्वरूपात अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी थंब अँड हार्ड रायटिंग या तुम्हाला अपलोड करायचं आहे, जे की या ठिकाणी तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये मित्रांनो मी दोन्ही अपलोड केलेले आहेत. खाली कॅप्चासुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकलेला आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॅप्चा आणि फोटो सही या ठिकाणी टाकून या ठिकाणी सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा पुढचा या ठिकाणी या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुमचा सबमिट या ठिकाणी फायनली सबमिट या तुमचा फॉर्म होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना आता ठिकाणी जी पेमेंट प्रोसेस आहे या ठिकाणी सर्व्हर खूप स्लो असतो. यामध्ये तुम्हाला कोणतंही बटन रिफ्रेश न करता तुमचं या ठिकाणी पेमेंट आहे तुम्हाला करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरता तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट किंवा UPIद्वारे या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. मला जे हवं आहे त्या ठिकाणी मी QRद्वारे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून दाखवणार आहोत. किंवा या ठिकाणी सर्व्हर फास्ट किंवा स्लो असेल त्या ठिकाणी तुम्हाला जे ऑप्शन येतात त्या ठिकाणी काही लेट या ठिकाणी तुमचे ऑप्शन येत आहेत. ओके, अशा पद्धतीचं तुमच्या या ठिकाणी QR या ठिकाणी ओपन होणार आहेत. हा QR स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी मोबाईलवरून काही सेकंदानंतरच या ठिकाणी तुमची जी प्रोफाईल आहे प्रोफाईलवरती तुमच्या या ठिकाणी मेसेज येणार आहे. ओके, अशा पद्धतीत तुमच्या या ठिकाणी सबमिट सक्सेसफुलचा मेसेज येणार आहेत. पुन्हा या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून या ठिकाणी ID पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्ही फॉर्म प्रिंट आणि चलनाची प्रिंट काढू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या या ठिकाणी महाट्रान्सफरचा फॉर्म भरू शकतात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.